श्री रामनवमीच्या दिवशीचे निरूपण. प्रत्येक माणसास आचरणात आणता येईल असेच श्रीरामाचे चरित्र आहे. आज रामनवमी आहे. आपण ती आनंदाने व उत्साहाने साजरी केली. आपल्या मुलाला मुलगा झाला तर आपल्याला नातू झाला म्हणून आनंद होतोच की नाही. आज रामजन्म झाला. आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का? आपली भीती, काळजी, तळमळ दूर झाली का? जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद, उत्साह त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे. मग आपण रामजन्म जरी महिनाभर साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग? खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील? बँड वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजरे केलेल्या इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढ्यापुरताच टिकतो, त्याप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडले? उत्सवाकरिता केलेली खटपट आणि दगदग इतकेच ना. म्हणून मी म्हणतो, रामजन्माचा उत्सव साजरा करीताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये. श्रीमंताप्रमाणेच गरिबांना, लहानांना, त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल. तसेच ज्या योगे रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल, भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल, अशा रीतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे. सृष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला. हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. आपला राम हा देवघरात अगर मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तर रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असेच म्हणता येईल. परंतु आपले कसे होते बघा. आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही, कारण त्यावर विकारांचा पडदा येतो. ज्याप्रमाणे डोळ्यावर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात, त्याप्रमाणे साधू संत हे विकारांचे आच्छादन दूर करतात. परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध, पथ्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागते, त्याप्रमाणे नीतिधर्माचे आचरण ठेवून साधू संतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे. रामाचा बाण कधी वाया जायचा नाही. मला खात्री आहे की भगवंताचा कोंब कधी मरायचा नाही. करड जमीन असेल तर त्याला वर यायला वेळ लागेल, पण जो दुसऱ्याला जिवंत करतो तो कोंब स्वतः कसा मरेल? रामजन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या. प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी, हेच रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. देह प्रारब्धावर सोडावा व मन भगवंताचे स्मरणात स्थिर ठेवावे. याहून नामाचे साधन दुसरे काय? जय श्रीराम.